अंबरनाथ पश्चिम येथील श्रीमती सुहासिनी अधिकारी प्राथमिक विद्यालय संस्थेच्या भगिनी मंडळ शाळा क्रमांक 2 मधील शिक्षकांनी शाळेसाठी केलेलं योगदान नक्कीच कौतुकास्पद म्हणावं लागेल. कारण भगिनी मंडळ शाळा क्रमांक 2 ही वास्तू सन 1983 साली उभारण्यात आली होती. मात्र सध्या ही शाळा जीर्ण अवस्थेत असल्याने कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता होती. त्यामुळे शाळा दुरुस्त करण्याचा प्रस्ताव शाळेच्या मुख्याध्यापिका विशाखा गोडसे यांनी संस्थेकडे मांडला. मात्र निधी अभावी संस्थेने केवळ 5 लाख रुपये देण्याची तयारी दर्शवली. मात्र शाळा दुरुस्तीचा खर्च जास्त असल्याने शाळेतील शिक्षकांनी एकत्र येऊन विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि भविष्याचा विचार करून सामाजिक बांधिलकी जपत शाळेच्या दुरुस्तीसाठी आर्थिक मदत करून शाळेच्या दुरुस्ती कार्यात आपला सहभाग घेतला. ही गोष्ट स्थानिक राजकीय मंडळी आणि समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती तसेच माजी विद्यार्थी यांच्या लक्षात येताच सर्वांनीच शाळेसाठी पुढाकार घेऊन आर्थिक आणि बांधकाम साहित्याची मदत केली. त्यामुळे या शाळेचं बांधकाम सध्या सुरू असून 80% काम देखील पूर्ण झालंय. उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी समाजातील आणखी काही समाजसेवकांनी पुढाकार घेऊन शाळेसाठी मदत करावी असं आवाहन मुख्याध्यापिका विशाखा गोडसे यांनी केलं. नमस्कार, मी विशाखा गोडसे, मुख्याध्यापिका सुहासिनी अधिकारी प्राथमिक विद्यालय अंबरनाथ पश्चिम. आमची भगिनी मंडळाची शाळा पश्चिम गावदेवी विभागात आहे आणि ही शाळा 50 वर्षापूर्वीची आहे आणि ती खूप जीर्ण झाली होती, जीर्ण अवस्थेत आली होती आणि तिचा पुनर्विकास करणं अत्यंत गरजेचं होतं. अशी कल्पना आमच्या मनात आली आणि आम्ही असा प्रस्ताव संस्थेकडे टाकला. संस्थेने आम्हाला निधी अभावी आम्हाला 5 लाख रुपये मंजूर केले शाळा बांधण्यासाठी. परंतु 5 लाख रुपयामध्ये शाळेचं बांधकाम होणं शक्य नव्हतं. म्हणून सर्व शिक्षकांनी एकच निर्धार केला की आपल्याला शाळा बांधायची आणि त्यांनी स्वतः मला सांगितलं की बाई, आम्ही स्वतः आमच्याकडचे पैसे देऊन आम्ही तुम्हाला आर्थिक मदत करतो आणि आपण शाळा बांधूया. सर्व शिक्षकांच्या सहकार्यामुळे हे शाळेचं बांधकाम सुरू झालं. संस्थेने आम्हाला परवानगी दिली, त्याबद्दल मी संस्थेचे खूप मोठे आभार मानते. कारण संस्थेने परवानगी दिल्यानंतर आणि शिक्षकांच्या आर्थिक सहकार्यामुळे शाळेचं बांधकाम सुरू झालं. त्यानंतर जसजसं काम वाढत गेलं तसतशी आम्हाला आर्थिक चणचण भासू लागली. बऱ्याच विद्यार्थ्यांनी उदाहरणार्थ माजी विद्यार्थी निखिल वाळेकर यांनी त्याच्याकडचं ग्रीट, डबर, JCB अशा प्रकारचं बिल्डिंग मटेरियल, जवळजवळ 5 लाखा इतकं मटेरियल, इतक्या रकमेचं मटेरियल आम्हाला फ्री ऑफ चार्ज दिलं. त्यानंतर शाळेचा माजी विद्यार्थी चरण म्हणून आहे, चरण रसाळ, त्यांनी 200 सिमेंटच्या गोण्या दिल्या. अशा समाजातले जे काही हितचिंतक आहेत, देणगीदार आहेत, त्या सर्व लोकांनी आम्हाला खूप मोठी मदत केली आहे. त्याच्यामध्ये सुमती पाटील आहेत, त्यांनी 51,000 रुपये दिले. बालाजी किणीकर आहेत, त्यांनी 50,000 रुपये दिले. आमच्या शाळेच्या सेक्रेटरी आहेत, त्यांनी 60,000 रुपये देणगी गोळा करून दिली. कानिटकर बाई आहेत, त्यांनी सुद्धा 50,000 रुपये देणगी गोळा करून दिली. तसेच सर्व शिक्षक आणि मुख्याध्यापक या सगळ्यांनी समाजातील त्यांच्या या परिचयाचे लोक आहेत, हितचिंतक आहेत, त्यांच्याकडून काही वस्तू स्वरूपात तर काही देणगी स्वरूपात मदत मिळवलेली आहे. तर या सगळ्यांच्या सहकार्यामुळे आजची ही जी इमारत दिसते छान, त्या सगळ्यांचा सहभाग त्याच्यामध्ये आहे. सगळ्यांच्या सहकार्यामुळे हे आज आपल्याला छान शाळा उभी दिसतीये. परंतु या शाळेचं बांधकाम आता 80% पर्यंत पूर्ण झालेलं आहे. अजून 20% काम बाकी आहे. तर अजून कमीत कमी आम्हाला 10 लाखाची गरज आहे. तर या सर्वांनी आम्हाला जशी मदत केली तशी मी समाजातील सर्व दानशूर व्यक्तींना आव्हान करते आणि विनंती करते की आपण आमच्या शाळेला जर मदत केलीत तर आमची शाळा पूर्ण त्याचं स्वरूप पालटून जाईल, ती पूर्णत्वास येईल. तर मी जाहीर आव्हान करते आणि विनंती करते सगळ्यांना की जसं आमचे शिक्षक, संस्था आणि इतर समाजातले लोक यांनी आम्हाला मदत केली, त्याचप्रमाणे आजही आम्हाला गरज आहे. तर सर्व समाजातील हितचिंतकांनी आम्हाला मदत करावी
अशी मी आशा बाळगते आणि नक्की मला विश्वास आहे आमचं काम शेवटी आता बंद पडायची वेळ आली ती, परंतु चक्रदेव सर आहेत त्यांना मी मेसेज केला आणि त्यांनी लगेचच आम्हाला 3 लाखाची मदत मिळवून दिली. त्यामुळे आमचं वरच्या खोल्यांचं प्लास्टरचं काम सुरू झालं. लादी आणि प्लास्टर काम बाकी आहे अजून आणि रंगकाम आहे आणि इतर छोटी मोठी कामं आहेत. तर सगळ्यांना मी आवाहन करते, विनंती करते की त्यांनी आम्हाला आमच्या शाळेसाठी योगदान द्यावं. आम्ही कायम यांच्या ऋणात राहू. आपल्या या समाजाच्या सहकार्यामुळेच आमचं हे आजचं काम पूर्णत्वास येत आहे. त्याबद्दल मी नेहमीच समाजाची ऋणी राहील. खासदारांकडे पण आम्ही पाठपुरावा केलेला आहे. त्यांनी पण आम्हाला देणगी देण्याचं कबूल केलेलं आहे. प्रोसिजर चालू आहे, परंतु आमच्यापर्यंत अजूनही निधी आलेला नाही. तोही मिळेल अशी मला खात्री आहे. या शाळेच्या दुरुस्तीसाठी शिक्षकांनी घेतलेला पुढाकार आणि त्याला समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती आणि माजी विद्यार्थी यांनी दिलेलं योगदान ही नक्कीच गौरवाची बाब असून या सामाजिक बांधिलकीचं सध्या सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.